नमस्कार. आज 28 जुलै 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. 26 लाख बहिणी अपात्र, 14,298 पुरुष ही लाडके व तब्बल 4,800 कोटींचे अपात्रीदान. म्हणजे पहा, यामध्ये पुरुष किती आहेत? 14,298 आणि 26 लाख बहिणी. ओके, या दोघांची जर बेरीज केलात तुम्ही तर अगदी पाहताना 4,800 कोटींचे अपात्रीदान, म्हणजे त्यांनी पात्र जरी नसले तरी त्यांना दान करण्यात आलेलं आहे. मग आता याबद्दलची ॲक्शन काय घ्यायचं ते आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतरच आपण निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेक्स्ट न्यूज. राज ठाकरे मातोश्रीवर. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, मग त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले होते. ओके, आता ही न्यूज आपल्यासाठी राजकीय आहे, त्यामुळे आपण स्किप करत पुढे चला. मनसादेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 मृत्युमुखी. त्यानंतर भाजपमध्ये आणखी 2 वादग्रस्त नेत्यांचा प्रवेश. स्किप करू शकता. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आजपासून चर्चा होणार आहे. मग याबद्दलचे आर्टिकल्स येतील पहा, आपण नक्कीच त्याबद्दल चर्चा करूयात उद्यापासून. नेक्स्ट आहे आपल्यासाठी दुसरी न्यूज येथे पहा, गरजेची आहे का? हां, त्यानंतर आहे तमिळनाडूत चोल राजांचे भव्य पुतळे. नेक्स्ट बातमी आपण इथं पाहूयात. ओके, चोल सम्राटांचे भव्य पुतळे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. आता भव्य पुतळे तिथे बनवण्यात येणार आहेत. कोणाचे? तर चोल सम्राटांचे. ओके, व चोल सम्राट कोण होते? तर अगदीच पहा, साऊथ इंडियन हिस्ट्री आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, चोल, चेर आणि पांड्य, म्हणजे तुम्ही नॉर्थ इंडियन हिस्ट्री पाहता. ओके, म्हणजे एन्शंट हिस्ट्री ज्यावेळेस आपण पाहतो, मग त्याच्यानंतर साऊथ इंडियन हिस्ट्री आपल्याला जास्त पद्धतीने माहिती नसत नाही. किंवा तुम्ही पाहिलं असाल इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन दरम्यान साऊथ इंडियामध्ये काय चालू होतं हे आपल्याला तिथं माहिती नसतं. त्यासाठी साऊथ इंडियन हिस्ट्री तुम्ही थोडंसं आता स्पेसिफिकली स्टडी करा, कारण सध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पण तिकडे खूप लक्ष लागलेलं आहे. ओके, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्यांनी नेक्स्ट इयरपर्यंत काय करणार पहा, भव्य पुतळे तिथं उभारले जाणार आहेत. कोणाचे? तर राजाराज चोल जे प्रथम आहेत त्यांचे तिथं पुतळे उभारले जाणार आहेत. त्यानंतर पहा, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव मंदिरात पूजा त्यांनी केली. कोणतं शिव मंदिर आहे ते? बृहदेश्वर शिव मंदिर. ओके, तर आता त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, लोकेशन कुठं आहे? तंजावूर डिस्ट्रिक्ट, तमिळनाडू, ऑन द बँक्स ऑफ रिव्हर कावेरी. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो UPSCला. कोणत्या नदी किनारी बृहदेश्वर मंदिर आहे? तर कावेरी नदीच्या किनारी आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, कावेरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत ना, ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. पहा, परीक्षेला नक्की प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बिल्ड बाय चोला एम्परर राजाराज चोला प्रथम. ओके, राजाराज चोला प्रथम यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. व कन्स्ट्रक्शन पिरियड आहे पहा 1003 ते 1010 CE मध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. व याचं स्ट्रक्चर कसं आहे? द्रविडियन आर्किटेक्चर आहे, स्पेशली चोला स्टाईल आहे. आता अगदी मी जर हे सांगत असेल तर तुम्हाला जर काही पॉईंट समजत नसतील ना, तर प्लीज एकदा यूट्यूबवरती जाऊन बृहदेश्वर टेम्पल याबद्दलचं एक व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्ही आता तिथे उपस्थित जरी नसलात तरी तुम्हाला तशा पद्धतीने स्ट्रक्चर वगैरे नक्की लक्षात येईल. ओके, त्यामुळे यूट्यूबची तुम्ही नक्की मदत घ्या. त्यानंतर युनेस्कोचं स्टेटस आहे पहा, पार्ट ऑफ द ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स, डिझिग्नेटेड इन 1987. ओके, 1987लाच वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचा काय प्रवेश करण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये ऑलरेडी आहे. 1987ला याला देण्यात आलेला आहे टॅग. ओके, परीक्षेला हमखास प्रश्न येऊ शकतो पहा चोला एम्पायरवरती. प्लीज तुम्हाला ह्या पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, अगदीच काही महत्त्वाच्या न्यूज आजच्या न्यूजपेपरमध्ये नाही आहेत. आता पहा, वाढदिवसानिमित्त एकत्र आल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या प्रतिक्रिया वगैरे आल्या, पण आपल्यासाठी खरंच गरजेचं नाही. त्यानंतर नियुक्तीचे जे निकष आहेत ते पदोन्नती ही वगैरे हे सर्व देण्यात आले आहेत. आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातम्या त्या नाही आहेत. नेक्स्ट इथं आहे पहा, जीवाची हुबेहूब अनुवांशिक प्रतिकृती. ज्या विद्यार्थ्यांचं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आहे. पहा, तुम्हाला माहिती असेल क्लोन्स. ओके, म्हणजे हुबेहूब दिसणारे किंवा त्यांचं जे जनुकीय आहे ते पण हुबेहूब असणारे. ओके, मग ते आपल्याला काय करावं लागतं पहा, एकतर लॅबोरेटरीमध्ये त्याला बनवावं लागतं. म्हणजे अगदी माझ्यासारखंच दुसरा व्यक्ती बनवणं म्हणजे ते लॅबोरेटरीमध्येच शक्य आहे. मग याच क्लोन्सला आधारित थोडीफार माहिती इथं देण्यात आली, ती आपण अभ्यासणार आहोत. तर बॅक्टेरिया हे एकपेशीय जीव स्वतःची हुबेहूब नक्कल करून वाढतात. बॅक्टेरिया क्लोन्स बनवू शकतं का, किंवा ते कशा पद्धतीने वाढतात हे माहिती असणं गरजेचं आहे. सरळ सेवाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, की ते स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात का? तर बिलकुल यस. नेक्स्ट आहे, आता मी आत्ताच म्हणत होतो की क्लोनिंग कशा पद्धतीने केली जाते. तर पहिलं वे आहे पहा, एम्ब्रिओ ट्युनिंग. ओके, म्हणजे जे एम्ब्रिओ असतं ना त्याचंच
अगदी हुबेहूब त्याच पद्धतीने बनवणं, म्हणजे त्यामध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत किंवा कशा पद्धतीने ते क्रोमोझोम डिझाईन्स आहेत ते अगदी हुबेहूब बनवणं. किंवा दुसरी पद्धत आहे सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर. ओके, सोमॅटिक सेल, आता हे एक एम्ब्रिओ आहे व हे एक एम्ब्रिओ आहे, याचं जे सोमॅटिक सेल असेल ना ते पण याला पण तेच सोमॅटिक सेल याला पण देणं. मग अगदी तसं जर केलं ना, म्हणजे ट्रान्सफर जर केलं सोमॅटिक सेल, तेव्हाच हुबेहूब नक्कल त्या काय म्हणू शकता की एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या प्राणी पक्षाची आपण हुबेहूब नक्कल तिथं करू शकतो. ओके, मग या दोन मेथडनेच, म्हणजे एकतर एम्ब्रिओ ट्युनिंग किंवा दुसरी सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर, या दोन मेथडने आपण काय करू शकतो, क्लोनिंग करू शकतो. मग याचाच जो शोध आहे तो त्यांनी 276 वेळा अयशस्वी झाल्यानंतर स्कॉटलंडमधील रॉसलिन संस्थेमध्ये 5 जुलै 1996 रोजी आयन विल्मट आणि कीथ कॅम्पबेल या शास्त्रज्ञांनी डॉली नावाची मेंढी क्लोन केली. ओके, म्हणजे पूर्वी एक मेंढी होती, तिची हुबेहूब दुसरी मेंढी त्यांनी क्लोन केली व त्याला नाव देण्यात आलं डॉली. ओके, व अगदी अँथ्रोपॉलॉजीमध्ये याचे तुम्हाला उदाहरण नक्की मिळतील. त्याच्यासोबतच 2001 मध्ये पण कॉपी कॅट नावाचे काय करण्यात आलेलं आहे, मांजराची क्लोन करण्यात आलेली आहे. ओके, व ते पहिल्या, आता अगदीच डॉली ही पहिली क्लोन आहे. त्याच्यानंतर मांजरामध्ये क्लोन कोण आहे तर कॉपी कॅट. ओके, तर ह्या दोन क्लोन तुम्ही मला नावं लक्षात ठेवायची आहेत. म्हणजे अगदीच पहा, सर्वसेवेला हा प्रश्न विचारला जाणार नाही कारण हे खूप डीपली गेल्यासारखं आहे, पण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलमध्ये तुम्हाला हे पॉईंट्स थोडेसे लिहिण्यासाठी मदत करू शकतील. त्याच्यानंतर बॅक्टेरिया हे एक पेशीव जीव स्वतःची हुबेहूब नक्कल करू शकतं, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. सर्वसेवेला हा प्रश्न बिलकुल विचारला जाईल. ओके, त्याच्यानंतर व्यक्तिभेद. आता परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिलं असाल की प्राध्यापक सुलोचना गाडगिळ यांचं निधन झालेलं होतं. मग त्यांची जी PhD आहे किंवा त्यांना डॉक्टरेट जे मिळालेलं आहे 1973 मध्ये त्यांना शिष्यवृत्तीमुळे हार्वर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेटचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. व माधव गाडगीळ यांच्या त्या पत्नी होत्या, एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, संपादकीय. स्वागतार्ह. काय स्वागतार्ह आहे तर FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट इंडिया आणि UK यांच्यामध्ये जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे त्याबद्दल तिथे चर्चा करण्यात आलेली आहे. मग परत आपल्याला हा न्यूजपेपर किंवा याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे का? बिलकुल आवश्यकता नाही आहे. पहा, तुम्ही अगदीच आज 28 आहे, म्हणजे 25 किंवा 26 तारखेचं तुम्ही 26 जुलैचं तुम्ही वृत्तपत्र 25 जुलैचं आहे आय थिंक. 25 जुलैचं तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण पाहून घ्या. त्यामध्ये मी 22 मिनिट याबद्दल चर्चा केलेली आहे व आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पण याच पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत जे की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या आहेत. त्यामुळे मी स्किप करतो. एकाच दिवशी आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 26 जुलै काल 27 तारीख होती ना, 27 जुलैचं तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही कारण अगदी आपण कालचं रेकॉर्ड पण केलं नव्हतं व कालच्या न्यूजपेपरमध्ये काही बातम्या पण नव्हत्या, तरी देखील आज सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. रविवार. ओके, तर पहा, यामध्ये जास्त काही महत्त्वाच्या बातम्या नाहीत, पण 2 आर्टिकल तुम्हाला स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. तर हे पहा, महिला शेतकरी शहरी यांच्यासाठी विधिमंडळाने काय केले. ओके, हा आर्टिकल तुम्हाला कशा संदर्भात वाचायचा आहे तर प्रोडक्टिव्हिटी ऑफ विधानसभा. आपल्या राज्याचं जे विधिमंडळ आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याची उत्पादकता किती राहिलेली आहे याबद्दलचा हा लेख आहे. प्लीज सर्वांनी हा लेख स्वतःहून वाचून घ्या. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आहे, जे विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे ना त्यांच्यासाठी हा एक आहे, हा एक आर्टिकल पहा. ज्यांचं इतिहास ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी, म्हणजे गावांची नावं आपण बदलतो परंतु त्यामधून काय होत आहे तर इतिहास पुसला जातोय. मग याबद्दल थोडंसं तुम्हाला हा आर्टिकल वाचून घ्यायचं आहे ज्यांचं इतिहास ऑप्शनल आहे त्या विद्यार्थ्यांनी. परत आजच्या लोकसत्ताकडे वळूयात एकच मिनिटात. त्यानंतर आजच्या न्यूजपेपरमधील सेकंड आर्टिकल पहा की मोदींना आव्हान देण्याचे कुपरिणाम. अगदीच आर्टिकल हे कोणाविषयी बोलत असेल मग आता जगदीप धनखड यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे, पण आपण याला अगदीच स्किप करू शकतो कारण पहा, त्यांनी राजीनामा का दिला याबद्दलची आपल्याला कारणं शोधायची नाही आहेत किंवा मेन्स परीक्षेला पण UPSC मेन्स किंवा MPSC मेन्सला हे प्रश्न विचारला जाणार नाही, स्किप करू शकता. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते हा पण टॉपिक मी ऑलरेडी शिकवलेला आहे, व्हाईस प्रेसिडेंट. तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ प्लीज पाहून घ्या, त्यामधून तुम्हाला हे सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, त्याच्यानंतर येतं आत्महत्यांचे आत्मपरीक्षण. ही बातमी आपण परवा दिवशीच्या म्हणजे 26 जुलैच्या न्यूजपेपरमध्ये डिस्कस केली होती. आता त्याचं लोकसत्तामध्ये थोडंसं एक लार्ज व्हर्जन आलेलं आहे, त्याला आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता या आर्टिकलमध्ये पण पहा 15 पॉईंट्स देण्यात आलेले नाहीत, पण त्यांनी काही आकडेवारी दिलेली जी की आपल्याला मेन्समध्ये आन्सर रायटिंगसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर पहा, NCRBची आकडेवारी आपल्याला काय सांगते की 2001 मध्ये 5425 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.
तीच जाऊन पुढे 2022मध्ये किती 13,044 इतक्या विद्यार्थ्यांनी काय केले आहे, आत्महत्या केली आहे पहा. ओके, म्हणजे 5,000ची 13,000 एवढी आकडेवारी तिथं बहुसंख्य पद्धतीने वाढलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झालेली आहे. मग ही वाढ कशामुळे झालेली आहे याची कारणांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बेसिकली काय समजतं, तर एज्युकेशन सिस्टीम पण आपली सध्याला बदलत चाललेली आहे. व एज्युकेशनमध्ये आपण काय करत आहोत, किंवा तुम्ही 3 इडियट्स मूवी पाहिलेली असेल, त्यामध्ये आमिर खान काय म्हणतो पहा, की आपण ज्यावेळेस क्लासमध्ये येतो त्यावेळेस सर्वजण क्युरियोसिटीने विचार करतात का की आज आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, तर नाही. सर्वजण म्हणजे अगदीच पहा मार्क्सच्या मागे लागलेली आहेत. बरोबर, म्हणजे अगदीच गुणवत्ता तिथूनच मिळत आहे आपल्याला. ओके, म्हणजे आता अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं पण तसंच आहे ना. UPSCमध्ये पण तुम्हाला भरपूर नॉलेज मिळतं, परंतु शेवटी हातात काय आहे, तर अगदीच पहा मार्क्स जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं मिळवता आले तरच तुम्ही कट ऑफच्या पुढे जाऊ शकता. मग हे मार्किंग सिस्टम झालेलं आहे व एक मार्क मिळूनच तुमचं संपूर्ण काही भवितव्य वगैरे तर ठरवणार आहे. तुम्ही नॉलेज कितीही त्याला तिथे अर्थ उरत नाही आहे. मग तशा पद्धतीने पहा आपण काय करत आहोत, परीक्षार्थी होत आहोत, ज्ञानार्थी बिलकुल होत नाही. मग हेच आपलं एज्युकेशन सिस्टीममधील सर्वात महत्त्वाचा फ्लो इथं आलेला आहे. मग हेच सुप्रीम कोर्टाने पण काल मान्य केलेलं आहे पहा. मग त्याच्यासाठीच पहा त्यांनी काही 15 तिथं निकष दिलेले आहेत. 15 निकषांमध्ये त्यांनी काही पहा जे दलित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी निकष दिलेले आहेत की दलित विद्यार्थी यांना तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे शिक्षक आहेत वर्गातील त्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही थोडंसं समजून घेऊन तुम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा, असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी आणि पालक यांच्यामधील जो संवाद आहे त्यामध्ये पण वाढ होणं गरजेचं आहे. कारण पहा आज सध्याला जर तुम्ही पालक पाहिलात तर त्यांची समस्या वेगळ्या आहेत व विद्यार्थ्यांच्या जीवनातील समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे अगदीच दोघं पण समस्यांना लढत आहेत, पण एकूण एकांमध्ये जर संवाद नसेल तर विद्यार्थ्यांची जी समस्या आहे त्याला सॉर्ट आउट करण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही. म्हणजे शिक्षक आहेत, शिक्षकांकडे तोच विद्यार्थी जाऊन तशा पद्धतीने संवाद साधू शकत नाही आहे. कारण पहा शिक्षकांकडे जर गेलं तर ते फक्त मार्किंग बेस्ड झालेलं आहे एज्युकेशन सिस्टम. याच्या पूर्वीचं जे सिस्टम होतं अगदीच पहा त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संवाद होता, पण आता तो संवाद कुठेतरी हरवत चाललेला आहे. मग याच कारणानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. मग अगदी पहा शालेय जीवन हे आनंददायी असणं खूप गरजेचं आहे, पण सध्याला स्पर्धा एवढी वाढलेली आहे जसं JEE आहे, त्यानंतर नीट आहे. आता अगदीच या एक्झामचे जर तुम्ही कोचिंग पाहिली असाल तर इयत्ता 8वी पासून याची कोचिंग चालू होत आहे. बरोबर, मग शालेय जीवन विद्यार्थ्याचं अगदी खालावत चाललेला आहे. म्हणजे शालेय जीवनात त्याचा आनंद हरवून गेलेला आहे. मग या कारणांमुळे पहा तो निर्णय घेता येत नाहीत त्याला, किंवा पालकांशी जो संवाद आहे तो संवाद हरवत चाललेला आहे. या कारणांमुळे आत्महत्याला तो जास्त प्रवृत्त होतो. ओके, मग यासाठीच त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने आता 15 गाईडलाईन्स तिथं दिलेले आहेत. मग ते संपूर्ण एज्युकेशन जे इन्स्टिट्यूट आहेत किंवा कोचिंग संस्थान पण आहेत त्यांना हे फॉलो करणं मॅन्डेटरी आहे. ओके, अद्याप ते 15 पॉईंट्स आलेले नाहीत. पहा मी काल पण म्हटलेलं की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट अद्याप अपलोड झालं नसेल, त्यामुळे न्यूजपेपरनी हे छापलेलं नाही आहे. पण त्यामधील जे क्रक्स आहे ना ते मी तुम्हाला अगदी इथं पण सांगितलं आहे, परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये पण सांगितलं. पण यामधील जी आकडेवारी आहे ना ती तुम्हाला आता लक्षात ठेवायची आहे. परीक्षेला हे लिहिता येणं गरजेचं आहे, कारण लास्ट इयरला तुम्हाला माहिती असेल की कोटामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मग आता ही महाराष्ट्रातील आपण आकडेवारी देत आहोत, म्हणजे ही NCRBची आपण आकडेवारी देत आहोत संपूर्ण देशभरातील. मग त्यामुळे आपण यावरून स्पष्ट करता येतं पहा की विद्यार्थ्यांची आत्महत्या एक सिरियस इश्यू बनलेला आहे आज घडीला. ओके, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 15 पॉईंट तिथे दिलेले आहेत. ओके डन, आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले असतील. CDSL किंवा NDSL हे स्किप करू शकता. त्यानंतर ब्रिटनशी जमले अमेरिकेशी कराराची टांगती तलवार. अमेरिकेसोबत पण लवकरच करार होणार आहे पहा. 1 ऑगस्टपर्यंत आपली मुदतवाढ आहे. मग पाहूयात 1 ऑगस्टच्या नंतर कशा पद्धतीने अमेरिका आपल्यावरती टॅक्स लावेल. त्याच्यानंतर जेतेपदाचा निकाल ट्रायबेकरने. पहा महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा सध्याला चालू आहे व त्यामध्ये भारताची कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख दोन्ही भारताच्याच आहेत व त्यांच्यामध्येच सध्याला 2 मॅचेस झाल्या, दोन्ही अगदीच पहा इक्वल झालेल्या होत्या. त्यामुळे आता ट्रायबेकरने आज त्यांचा निकाल लागेल. पाहूयात, अगदीच एक इंटरेस्टिंग मॅच झालेली आहे असं त्यालाही. ओके, त्याच्यानंतर आजचा लोकसत्ता इथं संपतं व कालच्या लोकसत्ताचे मी पॉईंट सांगितले. प्लीज हे 2 पॉईंट मला स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. व संपादकीय पेज कालच्या लोकसत्तामध्ये आणि कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये दोन्ही पण आलेला नव्हता. ओके, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी घेऊन आलेला नव्हतं. व याच्या पुढेही आपण रविवारी काय देणार आहोत पहा, हॉलिडे देणार आहोत. म्हणजे एक दिवस मलाही आराम तुम्ही म्हणू शकता. ओके, त्यानंतर आजचं इंडियन एक्सप्रेस. पहिली बातमी, बिहार स्पेशल रोल रिव्हिजन, व्हॉलंटियर्स विल हेल्प इलेक्टर्स गेट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट सेज इलेक्शन कमिशन. आता आज 28 जुलै सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे. पाहूयात प्रॉब्लेम काय आहे पहा. बहुतांश जणांनी
एक पण डॉक्युमेंट सादर केलं नाही. 11 डॉक्युमेंटची जी लिस्ट दिलेली आहे ना, त्यापैकी एकही डॉक्युमेंट त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता इलेक्शन कमिशन काय म्हणत आहेत की जे व्हॉलंटियर्स आहेत ना, त्यांनी जे जनता आहे त्यांना तुम्ही मदत करा. कशासाठी? तर 11 डॉक्युमेंटपैकी एक तरी डॉक्युमेंट त्यांना मिळवून देण्यासाठी. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना सजेशन दिलेलं आहे की बा तुम्ही आधार कार्डला पण तिथं असेप्ट करा. आज पाहूयात सुप्रीम कोर्टाची आजची सुनावणी अगदी चांगल्या पद्धतीने ठरणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी त्यांना फक्त एक रेफरन्स दिलेलं होतं व तुम्ही करू शकाल का असा प्रश्नचिन्ह पण त्यांना दिलेला होता. मग आता आज पाहूयात इलेक्शन कमिशन तिथं काय म्हणतं. त्याच्यानंतर स्टॅम्पेड मानसादेवी टेम्पल हे आपण पाहिलं. नेक्स्ट, नॉट जस्ट स्टॉकिंग अक्युज्ड सेव्हरल VIP किन ऑन लिस्ट ऑफ हरियाणा लॉ ऑफिसर्स. पहा, हरियाणा सरकारने रेप अक्युज्डला लॉ ऑफिसर म्हणून नियुक्त केलेला आहे व तो अगदीच VIPच्या निकटवर्ती आहे. या कारणानिमित्त त्याला लॉ ऑफिसरपदी नियुक्त करण्यात आलेला आहे. पण त्याच्यावरती हिनस क्राईमचे चार्जेस आहेत. मग खरंच त्याला ती नियुक्ती द्यावी का? त्यामुळे या न्यूजमधून परत आपल्याला चर्चा करता येते पहा ती पॉलिटिकल इथिक्सची. पॉलिटिकल इथिक्स. त्यानंतर काल एका विद्यार्थ्याने कमेंट केलेली आहे पहा की सर वाचायचं कोणतं किंवा हायलाईट कसं करायचं याबद्दल म्हणजे प्रश्नचिन्ह आहेत. पण पहा, आय होप की तुम्हाला हे सर्व मी जे काही न्यूज सांगतो म्हणजे जे हायलाईट मी केलेलं आहे पहा तेच तुमच्यासाठी महत्त्वाच्या न्यूज असतात. बाकी स्किप केलं तरी चालतं कारण खुदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीच्या दुसऱ्या न्यूज असतात. त्यामुळे आय होप तुम्ही याच पद्धतीने फॉलो करत असाल. पुढे चला. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पहा काचचं पूल उद्घाटन करण्यात आलेलं ही बातमी आहे. आता सरळ सेवेला विचारलं जर गेलं की काचेचं पूल कुठं पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पॉईंट तुम्ही थोडासा लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे आता हा जो आर्टिकल आलेला आहे किंवा आजचं जे एडिटोरियल पेज आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण जास्त काही बातम्या नाहीत पण तरी थोडंफार प्रमाणात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. 1 ऑगस्टला जे आत्ताच आपण बोललेलो होतो पहा लोकसत्ताच्या विश्लेषणामध्ये की 1 ऑगस्टला आपली काय मुदत संपणार आहे. मग त्याच्यानंतर ट्रेड जे डील आहे USA सोबतची ती चेंज होईल किंवा त्यांनी टॅरिफ वॉर परत एकदा चालू करू शकतील. मग त्याच्यानंतर आपलं कशा पद्धतीने पॉलिसी असेल ते तेव्हाच सांगतील. आता आपल्याला अगदीच गेस वगैरे तिथे लावता येत नाही. त्यामुळे हा आर्टिकल आपण स्किप करतो आहोत. पुढचा आर्टिकल आहे अ वेलकम नज. पहा, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने परवा दिवशी महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. कशा संदर्भात निकाल दिला तर जे डेव्हलप्ड नेशन आहेत ना त्यांनी जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्यावरती सध्याला पहा बर्डन आणत आहेत. आता जसं USA किंवा युरोपियन युनियन हे काय म्हणतं की बा तुमच्याकडून आम्ही माल तेव्हाच घेऊ ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा दर्जा तुम्ही यूज कराल. ओके, म्हणजे उच्चतम क्वालिटी जर तुम्ही यूज कराल तरच आम्ही तुमचा माल आमच्या देशामध्ये आयात करू देऊ, अन्यथा आयात करू दिला जाणार नाही. बरोबर आहे. मग उच्चतम दर्जा जर भारतामध्ये जर प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा, थोडंसं क्लायमेट चेंजचे जे हे आहे क्लायमेट चेंज तिथं होऊ शकेल किंवा कार्बन इमिशन तिथं जास्त होऊ शकेल पहा, कारण आपल्याला उच्चतम क्वालिटी तिथं निर्माण करायची आहे. मग आपल्याकडे कार्बन इमिशन होईल. पण दुसरीकडे एकीकडे काय म्हणतात की उच्चतम क्वालिटी पाहिजे पण USA लगेच काय म्हणतं की तुम्ही कार्बन इमिशन पण करायचं नाही. मग आपण आपल्या देशाचा विकास कसा करायचा हा प्रश्नचिन्ह आहे ना तिथं नेमका. मग ती तशाच पद्धतीने पहा, फक्त मी हे भारताचं उदाहरण घेतलं. आता आफ्रिकन कंट्रीज तसंच आहेत. आफ्रिकन कंट्रीजचा अद्याप विकास झालेला नाही आहे. ते विकासाच्या मार्गावर येण्याच्या तयारीत आहेत परंतु अद्याप त्यांच्याकडे काही सोर्सेस नाहीत. त्यामुळे विकास तिथं होऊ शकत नाही. मग जरी त्यांनी वाटलं ना की आपल्याला काय करावं लागेल, विकास करायचा आहे, मग विकासासाठी त्यांना काय करावं लागतं पहा, एनर्जी करावी लागते. एनर्जी महत्त्वपूर्ण आहे. बरोबर, म्हणजे इंडस्ट्री जरी स्थापन करायची म्हटलं तर एनर्जी येते. मग आफ्रिकन कंट्रीजमध्ये एनर्जीसाठी सर्वात बेस्ट सोर्स त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे तर लाकूड त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. त्याच्यानंतर कोळसा. मग त्यांनी जर आणि कोळसा जाळून जर एनर्जी निर्माण करायची, एनर्जी कांट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, पण एनर्जीला त्यांनी जर फॉर्म बदलायचं म्हणजे ह्या आणि कोलमधून जर त्यांनी एनर्जी प्राप्त करायची असं जर विचार केला तर दुसरीकडे लगेच USA आणि युरोपियन युनियन वगैरे काय करतील, लगेच बंधने टाकतील की बाबा तुम्ही झाडं तोडायची नाहीत, त्यानंतर कोळशाचं उत्पादन करायचं नाही, असं डायरेक्टली USA आणि युरोपियन युनियन त्यांच्यावरती बंधन लावतील पहा. मग त्यांचा विकास होणार आहे का? मग कार्बन एमिशन केल्याशिवाय पहा इंडस्ट्रीचा वगैरे विकास होऊ शकत नाही किंवा एनर्जी निर्माण केली जाऊ शकणार नाही तिथं. निर्माण हा शब्द येणार नाही परंतु प्राप्त तशा पद्धतीने केली जाऊ शकणार नाही आहे. बरोबर. मग यासाठीच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने एक निकाल दिलेला आहे पहा की जे युरोपियन युनियन आहे किंवा जे USA आहे, जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत ना यांनी काय करणं गरजेचं आहे पहा, तर जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्यांना तुम्ही मदत करा. त्यानंतर लास्ट इयरला कॉपची जी बैठक झाली पहा, त्या बैठकीमध्ये USA त्यानंतर जे बडे नेशन्स आहेत त्यांनी तर सहभागच घेतला नाही. जरी सहभाग घेतला पहा तरी त्यांच्या म्हणजे
जे लोवेस्ट ऑफिसर्स असतात ना त्यांना तिथं पाठवलेलं होतं. मग USA आता पैसे द्यायचं USA कडून आता आपल्याला मदत घेणं गरजेचं आहे, म्हणजे क्लायमेट चेंजला टॅकल करण्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे. परंतु USA आता काय करत आहे पहा, त्यामधून वापस म्हणजे पॅरिस ॲग्रीमेंट जे झालेलं आहे 10 वर्षापूर्वी त्याच्यामधून तो आता काय करत आहे, बाहेर पडण्याच्या तयारीत आहे USA. मग असं असलं तर मग जे संपूर्ण जगभरावर जे संकट येणार आहे क्लायमेट चेंजचं त्याला आपण टॅकल करू शकणार आहोत का, तर बिलकुल नाही. मग यासाठीच ICJनं एक निर्णय दिलेला आहे की बा तुम्ही लवकरात लवकर त्यांना रक्कम वगैरे द्या, जेणेकरून ते क्लायमेट चेंज करणार नाही. जसं आफ्रिकन कंट्रीचं म्हटलं ना मी, ते कोळशाचा वगैरे वापर करतील एनर्जीसाठी, नाही तर मग त्यांना आपण काय करणं गरजेचं आहे, क्लीन फ्यूल तिथं देणं गरजेचं आहे. जर क्लीन फ्यूल तुम्ही त्यांना मिळवून दिलात तर कदाचित ते त्याचा वापर करणार नाही, तो जे कार्बन इमिशन आहे ते कमी होईल. ओके, पुढे चला. द क्रिएटिव्हिटी करिक्युलम हा स्मृती इराणी यांनी हा लेख लिहिलेला आहे. सध्याला पहा, इंस्टाग्रामवरती रील्स, त्यानंतर यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओज किंवा माझं जरी व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर हे काय आहे, कंटेंट क्रिएटर आहोत. ओके, म्हणजे आता मी पण काय करतोय तर आता जी मॉडर्न भाषा आहे त्यामध्ये मी कंटेंट क्रिएटर आहे, म्हणजे मी काहीतरी क्रिएट करतोय असं म्हणू शकतो. पहा, कारण तुम्हाला कंटेंट मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. मग कंटेंट क्रिएटर वाढत आहेत असं स्मृती इराणी पण सांगितलेलं आहे व अगदी पहा आपल्याला पण सर्वांना दिसत आहे. ओके, मग मला सांगा तुम्ही कंटेंट क्रिएटर अगदीच ग्रामीण भागातून पण आहेत का, तर बिलकुल येस. व हे एक चांगलं आपल्याला माध्यम मिळालेलं आहे. पहा, ओके, म्हणजे सोशल मीडिया हे जे माध्यम आहे ना ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पण एक संधी देत आहे व कंटेंट क्रिएटरला अगदी चांगल्या पद्धतीने तिथं संधी देत आहे. मग आता आपण याचं काय करणं गरजेचं आहे. पहा, या कंटेंट क्रिएटर किंवा हे जे सोशल मीडिया आहे याचा आपण चांगला प्रभावी माध्यम कसं करून घेऊ शकतो याच्याकडे आता थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. व स्मृती इराणी यांनी अगदी त्याच पद्धतीने थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय पहा, इथं समरीमध्ये तुम्ही म्हणू शकता की फक्त हे जे मोठे मेट्रो सिटीज आहेत तिथंच आता अवलंबून राहिलेलं नाही सोशल मीडिया, तर अगदी लहान जे रुरल एरिया आहेत तिथून पण कंटेंट क्रिएटर्स पुढे येत आहेत. ओके, अगदी सोशल मीडियावरील रील्स वगैरे त्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं की रुरल भागामधून पण कंटेंट क्रिएटर उदय होत आहे किंवा आपलं पण चॅनलचा उदय तशाच पद्धतीने झालेला आहे. हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. मग यालाच अनुसरून आता स्मृती इराणी यांनी सजेशन्स काय दिले आहेत की पहा, जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आपली 2020 मधील किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे या पॉलिसीनुसार आपल्याला करणं काय गरजेचं आहे, तर प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये जे छुपे क्रिएटर आहे किंवा त्याच्यामध्ये जी छुपी क्रिएटिव्हिटी आहे ना त्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं स्मृती इराणी यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच यांनी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. पहा, वेव्ज OTT. आता हे वेव्ज OTT काय पहा, केंद्रीय सरकारचं हे OTT आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. परीक्षेला किंवा सरळ सेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वेव्ज OTT कोणाचा आहे, तर प्रसार भारती यांनी हे लॉन्च केलेलं आहे. प्रसार भारती माध्यमातूनच वेव्ज OTT समोर किंवा उदयास आलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मालकीचा आहे वेव्ज OTT. मग हे जे वेव्ज OTT आहे ना यावरती आपण जे कंटेंट क्रिएटर आहेत ना त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांचं जे कंटेंट आहे ना ते आपण अपलोड तिथं तशा पद्धतीने करू शकतो. यासोबतच पहा, जे कंटेंट क्रिएटर आहेत ना ते स्वतःचा व्यवसाय तिथं अगदीच प्रस्थापित करत आहेत. आता यासाठी महाराष्ट्राच्या एका विद्यार्थिनीचं इथं त्यांनी काय दिलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, इन महाराष्ट्र 17 year old श्रद्धा गरड लॉन्च हर ओन डिजिटल एम्ब्रॉयडरी ट्युटोरियल चॅनल ड्युरिंग द पॅन्डेमिक. ओके, 17 वर्षीय श्रद्धा गरड नावाची मुलीनं डिजिटल प्लॅटफॉर्म होती, म्हणजे पॅन्डेमिक ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस त्यांनी डिजिटल एम्ब्रॉयडरी नावाचं चॅनल त्यांनी उघडलेलं होतं व त्या आज सध्याला पहा दुसऱ्या विद्यार्थिनींना पण त्यांनी टीच वगैरे करत आहेत व त्यांचं स्वतःचं एक पब्लिक प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केलेला आहे जिथे तुम्ही जाऊन तिथे खरेदी पण करू शकता. यासोबतच तुम्ही त्यांच्याकडून शिक्षण पण घेऊ शकता डिजिटल एम्ब्रॉयडरीचं. ओके, मग अशा पद्धतीने त्यांनी 17 वर्षीय मुलीने ते करून दाखवलेलं आहे. ओके, व आज त्या अगदी एक सक्सेसफुल या कॅटेगरीमध्ये येत आहेत. यासाठीच पहा, स्मृती इराणी यांनी म्हटलेलं आहे की 2047चा जो विकसित भारत आहे त्यामध्ये कंटेंट क्रिएटर्स यांचा खूप मोलाचा योगदान तिथं असणार आहे. मग याला फक्त आपलं पॉलिसी रेग्युलेशन आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण कसं त्याला टाकू शकतो याबद्दल थोडंसं आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे. विकसित भारत 2047 असा जर निबंध आला ना तर आपण लिहू शकतो की रुरल आणि मेट्रो यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण डिफरन्स करू शकत होतो, परंतु आज कंटेंट क्रिएटर्सला तिथं अगदी चालना मिळाली आहे. रुरल भागामधून पण कंटेंट क्रिएटर्सला इकॉनॉमी त्यांची प्रस्थापित होण्यास मदत होत आहे. ओके, तर हे 2-4 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. बाकी दुसरा हा आर्टिकल आलेला आहे पहा, हे आपल्यासाठी थोडासा द सॉफ्ट सिडिशन आपल्यासाठी थोडासा गरजेचा नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. म्हणजे नंतर काँग्रेसमन लेमेंट हे पण स्किप करू शकता. त्यानंतर
पुन्हा आलेला आहे इंटरव्ह्यू, जी की आपल्यासाठी गरजेचं नाही. शक्य झालं तुम्हाला जर आवड असेल तर इंटरव्ह्यू तुम्ही वाचू शकता. व आपण आता इथे थांबूयात. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.